संध्याला पण आणायला गेलो होतो स्टँडवर. तिला आणलं, ह्यांनी दोघांनी जेवण केलं आणि गेलं शूटिंग. तर डबा न्या हा एवढा पण नाही नेला ह्यांनी बघा. आणि रात्री बघा मी मटणाची भाजी केली होती. तो व्हिडिओ मी काय घेतला नाही, निम्म्यातनंच घेतला, सुरुवातीपासून घेतला नाही. तो पण तुम्ही नक्कीच बघा, कारण सुरुवात काय केली नव्हती मी. ह्याच्या पुढं आहे बघा. आणि इथं बघा मी घेतल्यात फुटाणे तेलामध्ये तळून, म्हणजे भाजून बघा. आणि खोबरं पण तेलातच तळून घेतलंय. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा पण भाजून घेतलाय. कांद्यामध्ये निम्मा लसूण मी भाजून घेतलाय तेलामध्ये आणि निम्मा कच्चा घेतलाय. तर एवढं सामान घेतलंय. आणि टोमॅटो पण इथं तळण्यासाठी मी टाकलंय तव्यात. तर मी गॅस बंद केलाय. तर एवढं सगळं सामान घेतलंय बघा. आता मी बारीक करून घेणार आहे पेस्ट आणि भाजी शिजायला टाकणार आहे. ह्याच्यामध्ये मटण पण शिजवून घेतलंय. बोकडाचं मटण आणलंय लय दिवसात नाही ह्यांनी. मिठाचं पहिल्यांदा शिजवून घेतलंय बघा. इथं बघू शकता तुम्ही, रातू करते अभ्यास. ओम, तुझं काय झालं अभ्यास करायचा? करत होता ना. कवर 2च काढतो, अरे 3 काढाय शिक्की. आणि दुर्गा मध्ये मध्ये करते, तरी माझ्यापाशी होते. आता दुर्गा आली माझ्या मागं लगेच. दुर्गा तुला फुटाण दिलेला खायला कुठे तर? हा, चल तिकडे दे तिला अभ्यास करू दे. चल 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 की चल चल. तुला द्यायचं बाय वही आणि पेन्सिल मागती. हा, इथं पाहू शकता बघा तुम्ही, मी मटण शिजवून घेतलंय बोकडाचं. टाकलं होता कांदा, लसूण आणि फुटाणं बारीक करून टाकलं होतं, मीठ आणि हळद. तर एवढं फोडण्याला सामान टाकलं होतं आणि शिजवून घेतलं तेलामध्ये. काय झालं, वही देत नाही तुला? बरं जाऊ दे. तर बघा मी कुकर उघडला. आता शिजलंय का नाही मी ह्यांना बघायला मला तर काय कळत नाही बोकडाचं. तू खाऊन दाखवते, तू खाऊन दाखवते. चला आता सगळं सामान मी बारीक करून घेतलंय. इथं सगळं अद्रक, कोथिंबीर, लसूण, कांदा, टोमॅटो सगळे पेस्ट करून घेतली. आणि आज काय फुटाणं खोबरं हे काय सगळं एकत्र मिसळलं नाही, वेगळं कुठलं बघा. हे सगळं सामान म्हणलं जास्त होईल, कारण एवढीच भाजी करायची दोघापुरती. राहिलेलं शिल्लक ठेवता येईल म्हणलं, वल्लं केलं तर नास होईल. तर इथं मसाले घेतल्यात. तरी पावडर, घरकुल, काळं तिखट एक घेतलं आणि मटण मसाला. तर एवढं सामान घेतले. तेल पण तापण्यासाठी मी ठेवलं होतं, तेल तापले. गॅस आता फुल केला मी. तर चला सगळा मसाला आपण टाकून घेऊ आता. हळद काय नाही टाकणार, कारण मगाशी टाकली आहे. गॅस बारीक करते आणि मसाला तळून घेते आता. चला आता सगळं सामान मी तळून घेतले. खोबरं आणि फुटाणा पण ह्यातच तळून घेतलं सगळं. चांगली वास सुटली. दुर्गाला खायचं काय दुर्गा? मसाल्याची भारी वास सुटली ना हे दुर्गा माव. आता सामानामध्ये बघा सगळा मसाला तळून घेतलं आणि त्या मसाल्यामध्ये मी तुकडं टाकलं मटणाचं. तर असं दिसतंय, रसा नाही टाकला, नुसतं तुकडं टाकलं आधी आणि चांगलं परतून घेतले. आता ह्याच्यात टाकणार रसा. इथं बघा रसा ठेवलाय, एवढाच टाकणार आहे, दोघापुरता करणार. चला आता भाजी टाकली शिजायला आणि मी अर्धी शिजत पण आली. आणि इकडला सगळा पसारा पण आवरून घेतला लगेच. पाणी सुटलं होतं. काय होतंय, तू अभ्यास का करा नाही मला सांगा आधी. शिकायचं नाही का तुला? अरे तुला तर ओरडावं लागतं अभ्यास कर म्हणून. माझ्या दुर्गाला अजिबात ओरडावं लागत नाही, मनानेच घेते. नाही दिलं तर रडू रडू घेते या, हाय का नाही? पेन्सिल घेते दीदीची, वही घेते, पाटी घेते, रडून रडून काला करून घेते नाही दिल्या. हिला सांगायची गरज आहे का? बघा कशी अभ्यास करते, बघा 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 कशी दुर्गा अभ्यास करायला लागली. ओम निवळ याड आहे, त्याला लय ओरडा लागतं आहे का नाही दुर्गा? सारखं म्हणा लागतं ह्याला अभ्यास कर अभ्यास कर. घे पाटी चल. इथं दुर्गा अभ्यास करते, इकडं राधू करते, इकडं पप्पा करतात. तूच बसलाय रे कामा. पप्पाचा काय अभ्यास चाललाय इकडं. सत्राचा पाडापाड झाला. आता मला म्हणून दाखवत हाडाने मला एवढं घर झाडू दे. दुर्गाने घाण केलं. ए काय करतो? चला आता भाजी पण शिजून झाली आणि मस्तपैकी भाजीला तरी पण उतरली बघा. भाजी टाकली शिजाय, एकच अंड फोडून टाकलं राधूसाठी माझ्या. है ना राधू? मटण नाही ना खाणार का? अंड्याची भाजी खायची. मटणला काय होतंय? नको बाई. बघू तुझं पाड. 20 पर्यंत लिहिल्यात.
चला आता मी आले, जेवण करा, मग तुझं मी पाड घेते. हा, जेवण हे करा आधी, एवढं झाडून घेते मी. मम्मी सत्रीचा पाडा झाला पाडा. चल घेते. सतराचा पाडा का? आता राहतो म्हणते सतराचा पाडा. चल जेवण करायच्या आधी म्हणून दाखव. 17 एके 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाच 75, 17 सख 17 सख 102, 17 सात 119, 17 आठ 136 आणि 17 153, 17 बरोबर एकच चुकतंय. हिला वही घावली आता. ए तुझी रद्दी वही घे की. कशी दीदी करते या. इथं देवाला ठेवली होती, लगेच येऊन घेतली तिने हातात. बघू तो काय करतोय. 3 काढाय शिकायचं, 2 बाद झालं शिकायचं. दोन पासून 3 काढतो. मम्मी चावायला. ए कोण आहे तू चावती? हाय ग, हाय काय चावायला? ए दुर्गा माव, काय खरं नाही, खरं खरं चावेन ती. तोंडात हात घेत घेत कशी वचक धरते. नको राहत सवय लागन. पिवडी पण अशीच चावते, तशीच हिला सवय लागन. हात तोंडात दिलं. चला जेवण करायला. राधूचा अभ्यास झालाय. माझ्या बाबूला लय अभ्यास असतो, सकाळपासून अभ्यास करते झोपूस. बोळाचीला खेळायला लावा लागते. चला सकाळच्याला शाळा आहे. जेवण करून घे राधू. चल व चल जेवण करा. लाजाळू दादा माझा. चला 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 जेवण करू. पप्पाने खाल्लंय, पप्पाला काय भूक नाही. हे ह्यांच्या गाडीला काय झालं काय माहिती. पेट्रोल टाकलं, चालू केली, चालू काय आहे ना. काय लावलंय दुर्गा सकाळच्या पारी? होय, उठल्यापासून रडती. पहाटे उठली माझ्या बरोबर आणि हिचा खेळ बघा कसा चाललाय इकडं. तासभर रडली, सया कामाचा घाटाळा केला आणि कशी बशी नादी लावून इथं वरती घेतली. वर बसायचं म्हणली होती, तर असा खेळ लावलाय. चपात्या करून झाल्या. शेवटचं थोडं तिने घाण केलेलं पीठ तिला दिलेलं आटायला आणि शेवटची चपाती. राधू गेली शाळेत. शाळेत ती गेली, तिला डब्बा हे करून दिला आणि इथं स्वयंपाकाला लागली. हिला बळच घेऊन स्वयंपाक केला. हाय ग, शूटिंगला कोणाला जायचंय, तुला का पप्पाला? ज्यांना शूटिंगला जायचंय तीच उठलं नाही आणखीन, आणि तूच उठली वैताग द्यायला, किरकिर कराय. हाय का नाही? हाय ग. 7:45 वाजल्यात आणि दुर्गा आणखीन जागी. पप्पांना उठव, पण आंघोळीला उठा म्हणा. चला चला चला, आज दादाला सोडा, आपल्याला जायचे. चला उठवा दादाला पण. चला आता चपात्या करून झाल्या आणि भाजी करायची. दुर्गाला मिठाचा बटाटा काढला होता, राधूच्या डब्याबरोबर केलता तिला पण खायला. सगळं अंगाला पीठ लावून घेतलंय पोरीनं. किती राडा केलाय. होय ग, वाढे उकटाना करून ठेवती. आता तिथं फेकायचं का? हाय का दुर्गा? एवढ्या चपात्या कोलून झाल्या. किती झाल्या मोग भरत्या चपात्या. आता एवढ्यातच बघा ह्यांनी गेलं शूटिंगला मगाशीच, आणि ओमला मला सोडवायला जा म्हणत होतं, पण म्हणलं 10 मिनटं राहिल्यात आणि तुम्ही चाललाय म्हणलं, जाता जाता सोडवा, 10 मिनटात बसल म्हणलं शाळेमध्ये, शाळा उघडूस तर मला म्हणलं चालतंय. ह्यांनी सोडवलं जाताना आणि संध्याला पण आणायला गेलं होतं स्टँडवर. तिला आणलं, ह्यांनी दोघांनी जेवण केलं आणि गेलं शूटिंगला. आता तर ओमला आणाय मला जायचं आहे 1 वाजता. तोपर्यंत राधू पण येते आणि दुर्गा पण झोपली आता. आणि रात्री बघा ती गाडी बंद पडलेली, तेव्हा 11 वाजले होते. व ह्यांनी बघा स्क्रिप्टची वही घेऊन भाऊजींकडे चाललं होतं रात्री. मग ते भाऊजींकडे गेलं, स्क्रिप्ट समजून सांगितली आणि 12 साडेबारा वाजता आलं होतं आणि झोपलं. तर स्वयंपाकी झाला, जेवण केले. ह्यांना म्हणलं होतं डबा न्या हाय एवढा, पण नाही नेला ह्यांनी बघा.